एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, राज ठाकरेंना युतीची ऑफर. आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मंगळवारी सकाळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत अचानक राज यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊण तास चर्चा झाली. यावेळी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडून उद्धव ठाकरे कधी नव्हे ते युतीसाठी सकारात्मक असताना आता एकनाथ शिंदे यांच्याकडूनही युतीचा प्रस्ताव आल्याने राज ठाकरे काय निर्णय घेतात हे बघावे लागेल. विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या युतीबाबत योग्य चर्चा झाली नसल्यामुळे दादर आणि वरळी विधानसभा मतदारसंघात घोळ दिसून आला होता. दादर विधानसभा मतदारसंघामध्ये राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले असताना शिवसेनेने सदा सरवणकर यांना ऐनवेळेस तिकीट दिले. यानंतर राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष दिसून आला होता. युतीबाबत आणि सीट शेअरिंग बाबत योग्य चर्चा झाली नसल्याचा आरोपही करण्यात आला. आता पुन्हा महापालिका निवडणुका 4 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहे. यावेळी सीट शेअरिंग बाबत कोणतीही चुकीची चर्चा होऊ नये यासाठी दोन्ही राजकीय पक्ष आग्रही आहेत. चर्चेला मागच्या वेळेप्रमाणे उशीर होऊ नये यासाठी खबरदारी दोन्ही राजकीय पक्ष घेत आहे असे सांगितले जात आहे. उदय सामंत यांनी शिवतीर्थवरून बाहेर पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळून लावले. मी सकाळी या भागात आलो होतो, त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी मला चहा घेण्यासाठी घरी बोलावले. आमच्यात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. मी केवळ चांगला चहा आणि खिचडी खाल्ली आणि निघालो. आमच्यात राजकारण सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत आमच्यात चर्चा झाली असती तर मी तसे सांगितले असते. राज ठाकरे आणि माझे संबंध हे राजकारणापलीकडचे आहे, त्यामुळे सगळ्याच भेटींकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. आता इथून मी मुक्तागिरीवर एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जाणार आहे, त्यामुळे मी आता राज ठाकरे यांचा संदेश घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जातोय असा अर्थ काढू नका, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.